गुड मॉर्निंग मुलांनो. चला पटापट उंचीप्रमाणे लाईन्स करून उभे राहा. प्रत्येकामध्ये एका हाताचे अंतर असायला हवे. उंचीला लहान असलेले विद्यार्थी समोर अशा प्रकारे उभे राहा. वा, छान. चला तर मग सुरू करूया आजच्या परिपाठास. आज शुक्रवार. आजची प्रतिज्ञा मराठीमध्ये होईल. एक साथ सावधान. विश्राम. सावधान. एक साथ ऊंचे स्वर में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे वंदे. कृतीमध्ये निश्चितता, दृढता आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आपण प्रतिज्ञा म्हणत असतो. तर मग एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे. तैयार हो. एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे. शुरू कर. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या प्रांतांचा मला अभिमान आहे. त्या प्रांतांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामोले आहे. जय हिंद. आपली लोकशाही, आपले हक्क व कर्तव्य, समाजातील समानता, सहकार्य व सामाजिक न्यायाची जागरूकता यांचे महत्त्व आपणास भारतीय संविधानातून मिळत असते. अजून एक मुलांनो, लोकशाहीत सर्वात बलवान व शक्तिशाली कोण असेल तर ते आपले संविधान आहे. चला तर मग सर्वजण सुरात सूर मिसळून भारतीय संविधान म्हणूया. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. दर्जाची व संधीची समानता
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा वराची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा अर्पण करत आहोत, सदा अर्पण करत आहोत, सदा अर्पण करत आहोत. जगाचं सर्वश्रेष्ठ प्रेम हे मातृभूमीचे आहे. आपल्या मनात सदैव देशभक्तीची ज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे. अशा या भारत मातेला वंदन करून स्फूर्तीने व आत्मविश्वासाने देशभक्ती गीत म्हणूया. भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. बैठेंगे बैठ जाओ. सर्वजण प्रार्थना मुद्रेमध्ये बसा. दोन्ही तळहात एकमेकांना चिटकून हात छातीसमोर ठेवा. डोळे बंद करून पूर्ण भावनेने प्रार्थना सुरात सूर मिसळून म्हणा. शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांदतो
देव हा आपुल्या अंतरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी, सूर्ये ती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी, दूर इंद्रायणी दूरती पंढरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी. गंध का हासतो पाकळी सारुनी, वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साध घाली कोणी, कोण घे जाणुनी रूप हे ईश्वरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी. तो देव का पूजनी अर्चनी, पुण्य का लाभते दान धर्मातुनी. शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी. नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी. किसी ने बड़े कमाल की बात कही है कि जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, और मृत्यु के बाद भी लोगों के दिलों में जीवित रहना कर्मों की बात है। नमस्ते दोस्तों, मैं हूं आरजे कार्तिक। एक डॉक्टर साहब अपने अस्पताल में दौड़े चले आ रहे थे, जितनी स्पीड में चल सकते थे भागे चले आ रहे थे। ऑपरेशन थिएटर वाली लॉबी में आए तो उन्हें 5-6 लोगों ने घेर लिया और सुनाने लगे कि अस्पताल खोल लिया है, अपने आप को क्या समझते हो, अब आ रहे हो, हम इतनी देर से इंतजार कर रहे हैं, आपको कोई सुध नहीं है, आपको कोई चिंता नहीं है, हमारा बच्चा ऑपरेशन थिएटर में, हम इंतजार कर करके थक गए, आप अब आ रहे हो। डॉक्टर साहब ने कहा, आप मुझे जाने दीजिए, मुझे काम करना है। वो लोग सुनाए जा रहे थे कि डॉक्टर साहब आपका बेटा होता तो क्या आप इतने आराम से आते, आप भाग कर आते, आप जल्दी आते, आप ये करते वो करते, बहुत कुछ कह दिया डॉक्टर साहब को। डॉक्टर साहब ने कोई रिएक्ट नहीं किया, वो दौड़े चले गए ऑपरेशन थिएटर में। 1-1.5 घंटे तक ऑपरेशन चला। उसके बाद जब बाहर निकले तो वापस इन 5-6 लोगों ने घेर लिया कि क्या हुआ क्या। उन्होंने कहा बच्चा ठीक है, अब जल्द रिकवर करेगा, ऐसा बोल के वो जा रहे थे। फिर उनसे सवाल करने लगे, कब डिस्चार्ज होगा, ये होगा होगा। डॉक्टर साहब ने कहा, अब ये सारे सवाल आप नर्स से पूछ लीजिएगा, मुझे जाने दीजिए। और जिस स्पीड से आए थे उससे 2 गुनी स्पीड से वो निकल गए। ये जो 5-6 लोग थे उस बच्चे के घर से, माता पिता चाचा मामा, उनको लगने लगा कैसा घमंडी डॉक्टर है, बात तक करने की तमीज नहीं है। कुछ देर बाद वहां नर्स आई तो नर्स बताने लगी बच्चे के हाल। उन्होंने कहा बच्चे का मत बताओ, पहले ये बताओ कि ये जो डॉक्टर है ये इतने ईगोइस्टिक क्यों, इतने घमंडी क्यों, इतना अहंकार किस चीज का है इनके अंदर, हमें तो ये बताओ। सीधे मुंह बात नहीं करते, आए थे तब हमने पूछा तो जवाब नहीं दे रहे थे, जा रहे हैं तब जवाब नहीं दे रहे हैं। बहुत सारे डॉक्टर्स हैं और ये तो हम मुसीबत में थे इसलिए आपके यहां पर आना पड़ा। नर्स रुआसी हो गई, इमोशनल हो गई, कहने लगी कि आप ऐसा मत कहिए, डॉक्टर साहब बहुत अच्छे हैं, बहुत अच्छे दिल के हैं। आपको शायद पता नहीं, आज सुबह एक रोड एक्सीडेंट में इनके बेटे की डेथ हो गई।
लेकिन हमारा फर्ज है इन्हें बताना कि कोई पेशेंट आया ऑपरेशन थिएटर में, तो हमने कॉल किया, अपनी ड्यूटी निभाई। हमें लगा था शायद डॉक्टर साहब मना कर देंगे, उन्होंने बिना देरी के, उन्होंने कहा मैं आ रहा हूं, बिना देरी के वो दौड़े चले आए, ऑपरेशन थिएटर में गए, आपके बच्चे को का ऑपरेशन कर दिया, वो ठीक हो जाएगा, चिंता मत कीजिए। वापस डॉक्टर साहब दौड़ के गए क्योंकि संध्या होने को आई है, शाम होने को आई है और डॉक्टर साहब को अपने बेटे का अंतिम संस्कार करना है। छोटी सी कहानी जिसका सार यह है कि बिना किसी की सिचुएशन समझे हम रिएक्ट कर देते हैं, हम परिस्थिति समझते नहीं है, बस अपनी बात थोप देते हैं और बाद में जब हमें सिचुएशन समझ में आती है तो अंदर ही अंदर गिल्ट महसूस करने लगते हैं। इसलिए जीवन में कभी भी किसी की भी सिचुएशन जाने बगैर कोई भी टीका टिप्पणी कमेंट मत कीजिएगा। एक बार फिर से वही बात जो अक्सर आपसे कहता हूं, अच्छा बनिए, बेहतर बनिए, बेहतरीन बनने का प्रयास कीजिए जीवन में, कर दिखाइए कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे सिर्फ आपके जैसा। परिपाठाची सांगता पसायदान आणि मौन घेऊन करूया। पसायदानासाठी डोळे बंद करा, आपल्या हाताची तर्जनी व अंगठा एकमेकांना स्पर्श करतील असे ठेवा, मनगट गुडघ्यावर ताठ ठेवा आणि पूर्ण स्वच्छ भावनेने पसायदान म्हणा। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसायदान हे। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म तुर्ये पाहो, जो देवांशील तो तेला हो, प्राणी वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखी
ओम शांती शांती शांती. हळूवार दोन्ही हात एकमेकावर घासा व डोळ्याला लावा. आता हळूहळू डोळे उघडा. पहा मुलांनो, छान वाटत आहे ना? दिवसाची सुरुवात अशी करावी. आता गोंधळ न करता उभे राहा व लाईन्स मध्ये आपापल्या वर्गात जाऊन नेमलेल्या ठिकाणी बसा.